दुपारी 3 वाजता. तुम्ही ज्यांच्याकडून तालीम घेतली त्यांना आपण बोलवूयात. ताई नमस्कार. नमस्कार. पण मला काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे. तुम्ही किती वर्षाचा होतात तेव्हापासून तुम्ही हे काम करताय? आम्ही तरी अंदाजे 7-8 वर्षाचे होतो ना, तिथून हा धंदा करतोय. किती कठीण असतं हे शिकून घेणं आणि ते पकडत असताना किती अडचणी येतात? आपण जेव्हा पाण्यात पकडतो ना तेव्हा चावतात, पण रक्त येतं, तिथं जखम धरती, अशा नेहमीच्याच असतात. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा एक जो विचारतोय. म्हणजे समजा एखादा खेकडा नाहीच मिळाला एखाद्या दिवशी तर उपासमार होते का? तसं पण काही दिवसाला होतं, पण काय करणार, आम्हाला पकडावंच लागतात काही पण करून. 2 किलो का नाही पण पकडायला लागतात. संध्याकाळी भेटणार नाही ना आम्हाला खायला. आणि कसं आहे दादा, एका स्पॉटला भेटतील असं नाही. एक स्पॉट इथं असतो तर एक तिकडं असतो, एक तिकडं असतो. त्यांची खूप वनवन आणि खूप गणगण असते. ते पकडताना खूप स्ट्रगल असतं. जोरदार एकदा टाळ्यांच्या. आपल्या या सगळ्या शहरातल्या पोरी ज्या आहेत त्यांच्या लक्षात आलंच असेल की आजची ही मोहीम किती महत्वाची आहे. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, नांगीत टाकणं. नांगी टाकणं म्हणजे हार मानणं. तर ही मोहीम सुरू करण्याआधी एवढंच सांगतो, नांगी त्यांची तोडू नका, हात त्यांच्या समोर जोडू नका आणि घेतला खेकडा सोडू नका. वैयक्तिक मोहीम आहे आणि याच्यामध्ये इथून एक जण येईल, तुमच्या इथून एक जण येईल, ज्यांचं नाव मी घेईन ते येतील. तुम्हाला 5 मिनिटं दिली जातील. त्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खेकडे पकडायचे. दोन्ही बाजूला 2 टोपल्या ठेवल्यात. त्या टोपल्यांमध्ये तुम्ही पकडलेले खेकडे ठेवायचे. जर खेकडा टोपलीतून बाहेर आला तर तो मोजला जाणार नाही. तर पहिली स्पर्धक आहे अंकिता आणि श्रीजा. तुमची वेळ सुरू होते आता. अगर मी फील्ड मध्ये असेल मी माझा 100% देणार आहे. दॅट्स फॉर शॉर्ट. अरे वा, सुरुवात चांगली झाली. दोघींनी एक एक धरलाय. वा वा वा. अरे 2-2 धरले प्रयत्न करते. सॉरी बाबू. सॉरी बाबू. खेकड्याला मिळाला आहे नवीन नाव बाबू. सॉरी खेकडा. वेळ संपत आली, वेळ संपत आली, लवकर. अंकिता स्पीडनी फटफट 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 खेकडे पकडत होती. 5 4 3 2 1. वा रे वा. चला आपण सुरुवात करूया. 42 खेकडे अंकिताने पकडलेले आहेत. श्रीजाने किती खेकडे पकडलेत ते बघूया. 1 2 3 33. वा 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 वा. 33. खूप छान. तर आता पुढची नावं घेतो. मोनिशा आणि वैष्णवी. तुमची वेळ सुरू होते आता. वा 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 वा. वैष्णवीने काहीतरी खेकड्याने सांगितले. सगळे खेकडे त्याच्या बाजूला आहे. पाच 4 3 2 1. थांबा थांबा थांबा. या वर या. आधी आपण वैष्णवीचे खेकडे मोजूयात. ताई काढा त्यातून एक एक. 1 2 3 4
वा. आता मोनिशाचे खेकडे मोजू. तिने किती खेकडे पकडलेत. ताई सुरू करा. 1 2 3 4 5 21 22 23. वा, मोनिशाने 23 खेकडे पकडलेत. चला तर आता पुढची नावं घेतो. स्नेहा आणि तिची लाडकी मैत्रीण हेतल. वा 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 वा. तुमची वेळ सुरू होते आता. हळूहळू. मला त्यांच्यावर पाय ठेवायची भीती वाटते. जागा शोधायची. आपली जागा आपण तयार करायची. कुस्तीत तिने तुला जिंकू दिलं. आता खेकडे उचलण्यामध्ये तू तिला जिंकून देते असं वाटत असेल तो गैरसमज आहे. मी हातच नाही लावू शकत. पडला पडला चावला तुम्हाला. पण नियम काय आतमध्ये उभं राहायचंय. पहिल्या झटक्यामध्ये खेकडा निघालाच नाही. आय कांट टच दम. हेतल बाहेर नाही यायचंय. नांगी टाकायची नाही. डिस्क्वालिफाय होशील. हेतल 5 मोजतो. 5 मोजायच्या आतमध्ये तू आतमध्ये. 5 4 3 2 आत आली आहे. आत आली 1. आहे. उतर उतर लवकर. उतर 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 उतर. वा. शाबास. पकड. Get it, get it, get it. हेतल. Dude, I can't do this. हेतल ताई जा तुम्ही. हेतल ताईंनी नांगी टाकून दिली. कॉन्फिडन्स दे तिकडे तुला चावणार. हेतलनी अशा प्रकारे नांगी टाकून दिलेली आहे. अरे तो खेकडा. 10 9 I don't want to touch it. 8 लावायचं आहे. 7 6 5 4 3 2 1. थांबा. सगळ्यात वाईट तर हेतलने, बिकॉज तिने परफॉर्मन्स नाही केलं. स्नेहा तुला मानलं पाहिजे. तू जबरदस्त हिंमत दाखवलीस. वा. हेतल अशी माघार घेणं किती योग्य आहे. माघार नाही घेतली मी ट्राय केलं. हेतल तुझं असंही म्हणणं आहे की तू मेंटली खूप फिट आहे, स्ट्रॉंग आहेस. हे स्ट्रॉंग आहेस तू. मला खेकडे पकडून हे नाही दाखवायचं मी मेंटली किती स्ट्रॉंग आहे. नाही काम करू मग यापुढे आपण आधी हेतलला विचारूया की तिची आवडणाऱ्या मोहिमा कोणत्या आहेत. तुला कोणता खेळ खेळायला आवडेल आणि तशी मोहीम आपण ठरवून घेऊ. तर आता पुढची जोडी आहे वर्षा आणि रसिका. तुमची वेळ सुरू होते आता. वा वा वा. 2 दोघीही 2-2 घेत आहेत. हो 2-2 सुरुवातच 2नी झाली आहे. सावकाश खाली बघा. पाय देऊ नका. पण मला माहिती आहे की कसं पकडायचं. तर मी ओव्हर कॉन्फिडंट झाले आणि त्याच्यात मला खेकडे चावले पण आय डोंट केअर. मला आजची मोहीम जिंकायची आहे. बाहेर आलेले खेकडे पकडायचे नाहीये. वर्षांले आत जाऊन खेकडे पकडायचे आहेत. वा वर्षाने तुझ्या सगळ्यात हातातून मोठा. बाहेर जाताना पडला तर ठीक आहे. लवकर लवकर वेळ जातोय. लवकर लवकर लवकर. वेळ संपत आली आहे. 5 4 3 2 1. थांबा थांबा थांबा. थांबा थांबा थांबा. मला खूप लागलं पण मला इकडे खूप भरपूर कट्स पण आले आहेत. मला असं वाटलं की आत्ता अंकिताला मी जिंकू नाही देणार. तिचा रेकॉर्ड ब्रेक तर कोणाला तरी करायलाच पाहिजे. दोघेही खूप छान मोहीम खेळलात. रसिकाच्या इथून सुरुवात करूया आपण. किती आलेत? 5 8 43 44 45 46 47. 50 थोडक्यात राहिली. 47 खेकडे. ताई सुरू करा. 1 2 3
15, 16, 17, 18, 39, 40. वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वर्षा आणि रसिकासाठी. चला आपण आता जाऊया आपल्या पुढच्या जोडीकडे. रमशा, संस्कृती, तुमची वेळ सुरू होते आता. पीछे से उठा, पीछे से यस. होणार होणार. उठा. येस. पकडी झाली इकडे आमची. ए उड्या नको, हळू 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 हळू. हात उड्या नको मारू. 5, 4, 3, 2, 1. थांबा. वा. रमशापासून सुरुवात करूया. 1, 2, 3. 14. म्हणजे तू तालमीत काहीच नव्हतं केलं, एकही खेकडा पकडला नव्हतास, बरोबर. आता तू 14 खेकडे पकडलेस. व्हेरी गुड. चला आपण मोजूयात संस्कृतीने किती खेकडे पकडलेत. 1, 2, 3, 28, 29. ओ वाह वा. संस्कृती खूप छान. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही मोहीम यासाठी होती की आपल्याला शिकायला मिळालं पाहिजे की ऐनवेळी नांगी टाकू नये, कच खाऊ नये, माघार घेऊ नये. ज्यांना कळायला हवंय त्यांना ते कळलं असेल असं मी समजतो, आणि ज्यांना कळलं नसेल त्यांनी ती गोष्ट समजून घ्या. आता या सगळ्याचे काय परिणाम आणि पडसाद होत आहेत ते तुम्हाला कळतीलच, आणि तुमच्यासाठी एक लय भारी कडक सरप्राईज आहे. सरप्राईजेस शॉक असतात. सांगणार सगळं सांगणार, पण कसं हळू 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 हळू. तर तयार राहा सरप्राईज साठी. नमस्कार मंडळी, काय कसं वाटतंय? एकदम मजा आली. मजा आली. तर जसं मगाशी सांगितलं होतं की काहीतरी सरप्राईज आहे, तर आता ती वेळ आलेली आहे. आजपर्यंत आपल्या पारावरती असा पाहुणा आलेला नाही. तो पाहुणा आज आपल्याला भेटायला येतोय. मराठी चित्रपट सृष्टीला ज्यांनी ग्लॅमर दिलं असे आमचे सगळ्यांच्या लाडाचे महेश मांजरेकर सर. अरे आज सगळे गावातल्या आमच्या भगिनी माता करतात ती कामं तुम्ही ते करताय, म्हणजे असं बघून तुम्हाला वाटत नाही की तुम्ही काही करत असाल. पण मी बघतोय दररोज शेण चारवाल असं वाटलं होतं का? वेगळे चावले की बोट सगळीकडे. मी इथे आलोय ना, जो प्रेक्षक बघतोय ना त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलोय. तुला काय खेकडे घाबरले का तू काढायचे ठरलं नाहीच काढायचे म्हणून? मला फोबिया आहे ॲनिमल्सचा, म्हणजे जस्ट हे सेन्सरी. हां, आय थिंक मी खूप स्वतःला पुश केलं आहे आधीपासूनच. जेव्हा मला म्हशीचं दूध काढायचं होतं, कोंबड्या पकडायच्या होत्या, खूप पुश केलं आहे. थोडा अजून वेळ भेटला असता तर झालं असतं, पण वेळ भेटत नाही कुठेच, तू कुठे तर फिरत नसतो वेळ. यू मिस्ड एन ऑपॉर्च्युनिटी. आय नो आय डिड, बट ॲट द सेम टाइम आय लर्न समथिंग. आता ह्यापैकी किती जणांनी खेकडे पकडलेले आधी? ही एक संधी असते टू गेट ओव्हर युअर फोबियाज. आयुष्यात कधी कोंबडी पकडलेलीस?
नाही. आयुष्यात कधी बैलगाडीच्या शर्यतीत भाग घेतलेलास? नाही. मग खेकडा ऑल्सो वॉज जस्ट अनदर टास्क. आणि तुमचे फोबियाज तुम्ही कशी ओव्हरकम करणार? तुम्ही अशा गोष्टी करता ज्या तुम्ही आयुष्यात केलेल्या नाहीत. असं नाही यातल्या कोणालाही ते केलेलं नाही ना. आणि विनर एक असाच पाहिजे ना की जो सगळे टास्क करून तेवढेच परफेक्शनने करतो. सगळ्यात खरंच स्ट्रॉंगली कोण खेळतं माहिती आहे का? अंकिता. खरंच म्हणजे तू यू गिव्ह इट अ ऑल. आणि ते तिचं स्पिरिट सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मीन्स बावधन झाली आहेस तू, मला कौतुक आहे. सगळ्यात नाही चांगलं खेळतं. असं मी मला काही तुम्हाला लेक्चर द्यायचं नाही आहे. तुम्ही जे करताय ते खरंच कौतुकास्पद आहे. फक्त मोहिमेत माघार घ्यायची नाही. कळलं का हेतल? हां, ह्याच्यानंतर नाही. ह्याच्यातलं सजा आहे माहिती आहे तुला? आज काय म्हणतात त्याला? आजच्या नंतर प्रत्येक वेळेला अंडर परफॉर्मरला तीच सजा मिळणार आहे. यू अग्री? ह्या आठवड्यात तू अंडर परफॉर्मर आहेस, बरोबर आहे ना? आणि सजा ही आहे, रात्रभर तुला एका कोणाड्यात राहावं लागणार आहे. हे सगळे कोंडवाडा असतो ना, हे सगळे आत असणार आहेत आणि तू इथे असणार आहेस. आणि तू पहिली स्पर्धकाची आज तिथे जाणार आहे. यू वोंट बी द फर्स्ट, बट आय होप यू नेवर गो देअर अगेन. बट दॅट इज हाऊ द गेम इज. मी आणि फक्त इथे शिक्षा द्यायला नाही आलोय, म्हणजे यांनी सांगितलं सरप्राईज, पण मी एक बक्षीस पण देणार आहे कोणाला तरी आज. रसिका. आणि आजच्या विजेती रसिका, तुझ्यासाठी तेच मीच बनवलंय क्रॅप करी. खूप आभार. थँक्यू. तुमचा उत्साह वाढवला. थँक्यू सर. आता वेळ आली आहे मतदान करण्याची. आज तुम्ही मोहिमेमध्ये जी काही कामगिरी केली आहे त्यातून जे बॉटम 3 आहेत त्यांची मी नावं सांगणार आहे. पहिलं नाव आहे स्नेहा. दुसरं नाव आहे रमशा. आणि तिसरं नाव आहे हेतल. तर तुम्ही तिघी बॉटम 3 आहात. आता उरलेल्या सगळ्या जणींनी या तिघींपैकी कुणाला गावाच्या वेशीबाहेर काढायचंय याचं नाव लिहून महाराष्ट्राला दाखवून त्या पेटीत टाकायचं. त्यावेळेस फक्त दाखवायचं नाहीये, कारणही सांगायचंय. ओ अच्छा, ठीक आहे. मी हेतलला नॉमिनेट करणार आहे, कारण मला असं वाटते की टास्कमध्ये तर ती परफॉर्म नाही करत. हेतलचं नाव ठेवलं आहे मी. मला असं वाटतं की हेतलनी थोडं पुश करायला हवं होतं. आणि जस्ट आता असं आहे की तो तिचा कॉन्फिडन्स फार लो असा वाटतो आहे त्यावेळेमध्ये. मी हेतलला वोट करते. मला तिची बरोबर पटत नाही. जेव्हा पण नॉमिनेशन असतं ती माझ्याशी स्वीट होते. मला वाटतं तिला प्राण्यांशी खूप जास्तच स्ट्रेस येतो आणि तिची हेल्थ पण ती ठीक नाही आहे. तर मी हेतलचं नाव लिहिलं आहे कारण की स्नेहा आणि रमशा दोघांनी आपल्या जे परफॉर्मन्समध्ये जे दाखवलं आहे, भलेही स्नेहा लास्ट टाईम बॉटम 3मध्ये होती, तिने खरंच यावेळी हे प्रूव्ह केलेलं आहे की ती परफॉर्म करू शकते. मी हिला वोट आउट करते. ओनली टास्क बेस्ड आणि टफ कॉम्पिटिटर पण आहे बाहेर. आय गेस मी हिला वोट करेल. एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे तर ऑब्व्हियसली मी तिला काढणार. सॉरी रमशा, स्नेहा माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ऑफकोर्स मी स्वतःला वोट आउट नाही करणार आहे. तर आय हॅव नो अदर ऑप्शन बट तुझं नाव. सो
तुमचा कौल मला मिळालाय. 8 जणींना असं वाटतंय की गावाच्या वेशीबाहेर हेतलनी जावं आणि 2 जणींना असं वाटतंय की रमशानी गावच्या वेशीबाहेर जावं. तुम्हाला कळलं असेल कोण असतील त्या 8 जणी आणि कोण असतील त्या 2. तर आजचा तुमचा दिवस संपत आलेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही आता वाड्याच्या आत जा आणि दरवाजा लावून घ्या. फक्त हेतल तू थांब. गुड नाईट. हेतल सगळ्यांना बाय बाय कर. तू तिथे माझ्या बरोबर कोंडवाड्यात चल. तर मंडळी तुम्ही बघताय पहिल्यांदाच या भागात कोणीतरी म्हणजेच हेतल ही कोंडवाड्यात गेली आहे आणि तिला ही शिक्षा होण्याचं कारण एकच आहे, ती म्हणजे मोहिमेतून माघार. मराठी माणूस सगळं सहन करू शकतो पण मोहिमेतून माघार सहन करू शकत नाही. या सगळ्यातून हेतल पुन्हा कधीही माघार घेणार नाही अशी आपण अपेक्षा करूया.